नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ नंबर 8 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागच्या आपल्या व्हिडिओ नंबर 7 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण नंबर 2 याला सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याच्या विविध तज्ञांनी दिलेल्या व्याख्या बघितल्या। त्यामध्ये पारंपरिक दृष्टिकोन आणि आधुनिक दृष्टिकोन असे दोन प्रकार आपण व्याख्यांमध्ये बघितलेले होते। आणि राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एका आर्थिक वर्षामध्ये देशातील विविध क्षेत्रांमध्ये जे उत्पादन होतं त्या उत्पादनाला बाजारभावानुसार मोजल्यानंतर त्याची पैशात मोजदाद केल्यानंतर येणारे जे उत्पादन आहे त्याला राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्न असे म्हणतात। राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना उत्पादन किंवा उत्पन्न या दोन्ही अर्थाने वापरली जाते। तर मग या प्रकरणामध्ये आपल्याला जो पहिला मुद्दा आहे 2.1 राष्ट्रीय उत्पन्न अर्थ व महत्व, त्यातला अर्थ आपण बघितला तर महत्व आपण बघणार आहोत। त्याचबरोबर या प्रकरण 2 मध्ये विविध संकल्पनांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, ज्यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, स्थूल देशांतर्गत उत्पादन, दरडोई उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न, खर्च करण्याजोगे उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी आणि द्विक्षेत्रीय प्रतिमान असं आपलं हे प्रकरण राहणार आहे। राष्ट्रीय उत्पन्नाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1949 मध्ये पीसी महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने पहिले सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप केले होते। त्यामध्ये प्राध्यापक धनंजय गाडगीळ व डॉक्टर V.K. राव हे सदस्य होते। आणि त्यापूर्वी सुद्धा स्वातंत्र्यापूर्वी आपण बघितलं तर 1867 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न केलेला आहे। भारतात 1955 पासून केंद्रीय सांख्यिकी संघटना ज्याला CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ही संघटना राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी पार पडत आहे। भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा कालावधी हा मानला जात असतो। एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवांचे मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते। म्हणजे एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणता येईल। एका आर्थिक वर्षात विविध क्षेत्र जे उत्पादन होतं, मग ते प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती असो, दुय्यम क्षेत्र म्हणजे उद्योग असो किंवा तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र असो, जे काही वस्तू सेवांचं उत्पादन होतं त्याला त्याच्या किमतीने गुणले असता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळते। किंवा भूमी, भांडवल, श्रम, संघटन या उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले, खंड, व्याज, वेतन, नफा याची बेरीज करून आपल्याला जे प्राप्त होतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणू शकतो। तर आता ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या देशाच्या दृष्टीने काय महत्त्वाचं असतं किंवा राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना काय महत्त्वाची आहे हा भाग आज आपण आपल्या ह्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत। तर राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्वामध्ये पहिलं महत्त्व आपण सांगू शकतो की सामाजिक लेखांकन। आजकाल राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी सामाजिक खाते ही मानले जाते, सरकारचे खाते किंवा सामाजिक खाते मानले जाते। हे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय खर्चाला सूचित करतात, जे शेवटी एकमेकांच्या बरोबर करतात। राष्ट्रीय उत्पन्न हिशोबातून देशाला किती महसूल प्राप्त होतो व तो कसा वितरित होतो हे समजते। त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी हे देशाचे किंवा सामाजिक खाते हे मानले जातात, त्याच्या लेखांकनासाठी ही आकडेवारी महत्त्वाची असते। वैयक्तिक वेगवेगळ्या व्यक्तीचे उत्पन्न, उद्योगांची उत्पादने आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या व्यवहारामुळे राष्ट्राचे उत्पन्न, उत्पादन आणि उत्पादने यांचे एकत्रित उत्पन्न कसे होते याला आपण सामाजिक खाते असे म्हणतो। त्याची मुख्य रचना ही परस्परांशी संबंधित आहे आणि प्रत्येक विशिष्ट खात्याचा उपयोग कोणत्या कामासाठी केला जाऊ शकतो याचा अभ्यास आहे राष्ट्रीय उत्पन्न सामाजिक लेखांकनामध्ये। मग सामाजिक लेखांकनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी, देशाच्या खर्च व उत्पन्नाची आकडेवारीसाठी म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आपल्याला महत्त्वाची आहे की ज्यामध्ये सामाजिक लेखांकन, सरकारच्या खर्च व उत्पन्नाचे लेखांकन आपण हे करू शकत असतो। दुसरं महत्त्वाचं की राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्त्वाची आहे राष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी। मग सरकारद्वारे राबवण्यात येणारी महत्त्वाची धोरणे म्हणजे मौद्रिक धोरण किंवा राजकोषीय धोरण यासारख्या धोरणांच्या निश्चितीसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जी महत्त्वाची असते। राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून महत्त्वाचं धोरण म्हणजे रोजगार विषयक धोरण हे आपल्याला ठरवता येतं की प्रत्येक क्षेत्रनिहाय आपण बघितलं होतं की रोजगाराची रचना कशी आहे, उत्पादन कसं आहे, म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त असते।
त्यानुसार रोजगार विषयक धोरण ठरवण्यात येते, कारण या आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेला विकासाच्या योग्य मार्गावर आणण्यासाठी औद्योगिक उत्पादन किती आहे, गुंतवणूक किती आहे, बचत किती आहे, या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. देशातील कुटुंब आणि व्यवसाय यांच्या एकूण मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी ही राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अत्यंत उपयुक्त आहे. जसं आर्थिक धोरणांची निश्चिती करावी लागते आणि हे राष्ट्राच्या उत्पन्नाच्या निगडीत निश्चिती ही आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारून करण्यात येते. म्हणून राष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी ही राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. हे आपण सांगू शकतो की यामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न जे आहे महत्वाचं आहे. पुढचं आहे की आर्थिक नियोजनासाठी हे राष्ट्रीय उत्पन्न महत्वाचं आहे. मग आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करून निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आखली जाणारी कृती किंवा कार्यक्रम आहे. मग कोणत्याही देशाच्या अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. जसं भारताने पंचवार्षिक नियोजन जे आहे याचा कार्यक्रमाचा स्वीकार केला होता आणि 12 पंचवार्षिक योजना राबवल्या, त्यानंतर नीती आयोग आहे. मग अशा आर्थिक नियोजनासाठी ही राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीनुसार प्रत्येक देश भविष्यकालीन योजना तयार करून आर्थिक नियोजन करतो व पंचवार्षिक योजना तयार करून आर्थिक नियोजन राबवत असतो. या नियोजनाकरता मग नियोजन आयोग असेल, नीती आयोग असेल, राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारी लक्षात घेऊन कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, किती करावे, कोठे करावे, कुठल्या पद्धतीने करावे आणि त्याचे वितरण संपूर्ण देशभरात लोकांमध्ये कसे करावे याचे निर्णय घेत असतो. त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही महत्वाची असते. मग नियोजन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते आपण असे म्हणू शकतो. त्याचबरोबर आर्थिक प्रतिमाने तयार करण्यासाठी अर्थतज्ञांना ही आकडेवारी महत्वाची आहे. अर्थतज्ञ राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारित अल्पकालीन व दीर्घकालीन आर्थिक मॉडेल तयार करत असतात, प्रतिमाने तयार करत असतात. त्यांनी आर्थिक विकास आणि विकासाचे विविध सिद्धांत विकसित केलेले आहे जे अर्थव्यवस्थेचा किंवा राष्ट्रांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असतात. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण हे क्षेत्रनिहाय, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात कसे आहे, वैयक्तिक समानता आणि विषमता कशी आहे देशामध्ये, हे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून समजते. म्हणून विषमता कमी करण्यासाठी त्यावरती प्रतिबंधात्मक पावले उचलण्यासाठी या अर्थतज्ञांना राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. त्यामुळे अर्थतज्ञ जी काही प्रतिमाने तयार करतात त्या प्रतिमाने तयार करण्यासाठी विविध प्रकारचे सिद्धांत विकसित करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही मदतीची असते. त्याचबरोबर संशोधकांसाठी ही आकडेवारी उपयुक्त असते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग संशोधक आणि संशोधन करणाऱ्या विद्वानांकडून केला जात असतो. संशोधकांना देशाचे उत्पादन, उत्पन्न, बचत, उपभोग, सामाजिक खात्यामध्ये मिळणारी गुंतवणूक, रोजगार इत्यादी विषयी अभ्यासाची माहिती आवश्यक असते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून या सर्वांची त्यांना कल्पना येत असते. आणि अर्थतज्ञांना अल्पकालीन, दीर्घकालीन आर्थिक सिद्धांत जे विकसित करायचे असतात त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी, त्याची गणना ही महत्वाची असते. राष्ट्रीय उत्पन्नाचा संदर्भाचा उपयोग करून संशोधकांकडून सामाजिक कल्याणासाठी त्याचा उपयोग केला जातो. सामाजिक कल्याणाच्या ज्या उपाययोजना आहेत त्या राबवल्या जात असतात. म्हणून संशोधकांना अभ्यासासाठी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना किंवा ही महत्वाची आहे किंवा त्याची आकडेवारी महत्वाची आहे. त्याचबरोबर दरडोई उत्पन्न जे असतं, मग प्रति माणसी मिळणारं उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पन्न भागिले जर त्या देशातील लोकसंख्या केली तर आपलं दरडोई उत्पन्न मिळतं. मग देशाच्या आर्थिक कल्याणासाठी किंवा देशाच्या आर्थिक कल्याणासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची आहे. आर्थिक कल्याण आणि राहणीमानाची तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारी महत्वाची असते. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला दरडोई उत्पन्न काढता येतं, कारण की एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्या देशातील लोकसंख्या बरोबर दरडोई उत्पन्न असतं. जेवढे दरडोई उत्पन्न जास्त तेवढे आर्थिक कल्याण जास्त व दरडोई उत्पन्न कमी तेवढे आर्थिक कल्याण कमी असे आपण म्हणतो. दोन राष्ट्रांचे जीवनमान आणि विकास यांची तुलना करण्यासाठी हे राष्ट्रीय उत्पन्न महत्वाचं असतं. मग दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक कामगिरीचं प्रतिबिंब असल्याने देशाच्या आर्थिक आरोग्याचा हा आरसा आहे असे म्हटलं जातं. मग देशातील जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी दरडोई उत्पन्नात कोणत्या दरात वाढवण्याची गरज आहे याची कल्पना आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून येते. दरडोई उत्पन्न जाणून घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे आपल्याला महत्वाचं असतं. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला उत्पन्नाची विभागणी कळते की राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवरून आपल्याला उत्पन्नाच्या वितरणावर माहिती मिळते. वेतन, भाडे, व्याज, नफा या संबंधित आकडेवारी मिळते किंवा समाजाच्या, सोसायटीच्या विविध विभागात उत्पन्नाची विषमतेची माहिती आपल्याला मिळते की समाजामध्ये
जे मजूर असतील, जे काही कामगार असतील, जे काही कारखानदार असतील, यांच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी कशी झालेली आहे. उत्पन्न वितरणामध्ये जर विषमता असेल तर ती दूर करण्यासाठी, देशामध्ये प्रादेशिक असमतोल असेल तो प्रादेशिक असमतोल दूर करून समतोल निर्माण करण्यासाठी, सरकारला धोरणे ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला काय आकडेवारी महत्वाची. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची आपल्याला प्रदेशवार, क्षेत्रवार विभागणी ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून मिळत असते. त्यामुळे हा वैयक्तिक आणि प्रादेशिक समतोल काढून टाकण्याच्या हेतूने अधिक कर आकारण्यासाठी आणि सार्वजनिक खर्च वाढवण्याचा निर्णय घेण्यासाठी सरकारला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही महत्वाची असते. त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाची ही विभागणी ही सरकारला करता येत असते. मग राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी कशी आहे हे जाणून घेऊन त्यानुसार समतोल प्रस्थापित करण्यासाठी सरकारला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेची क्षेत्रवार रचना कशी आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्थेतील संभाव्य अंदाजानुसार प्रत्येक क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हिस्सा किती आहे. मग विविध क्षेत्रांची रचना कशी आहे. शेती, उद्योग, सेवा या तिन्ही क्षेत्रांचा जीएनपी मध्ये कसा वाटा आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कसा वाटा आहे, मग शेतीचा किती आहे, उद्योगाचा किती आहे आणि सेवा क्षेत्राचा किती आहे हे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यावरून समजते. अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रानुसार उत्पादन व उत्पन्न कसे तयार होते हे आपल्याला समजते. त्याचे उद्योग संस्था, कुटुंब संस्थांमध्ये कसे वितरण होते, कर आकारणी कशी केली जाते, या सर्व माहिती आकडेवारी हे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नातून प्राप्त होत असते. म्हणून क्षेत्रवार जी आहे, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र ची रचना समजण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जी आहे ती महत्वाची असते आणि त्यातून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची कल्पना येत असते. म्हणून क्षेत्र हा आपल्याला रचना जी आहे याच्यातून लक्षात येत असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्त. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा अभ्यास हा महत्वाचा असतो. विविध ज्या आंतरराष्ट्रीय संस्था असतात, विविध देशातील देणी देण्यासाठी, विविध देशांमधील आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचा विचार केला जातो. म्हणजे विविध संस्था असतात, जसे IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, ब्रिक्स असेल, या संस्था ज्या आहेत या संस्था सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काय त्याच्या आधारे त्या संस्थांमधील वर्गणी किंवा कोटा ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही आधारभूत मानतात. म्हणून आंतरराष्ट्रीय वित्त आणि आवता या दृष्टीने सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून विविध संस्थांमधील वर्गणी किंवा प्रत्येक देशाचा कोटा ठरवला जातो. म्हणून यासाठी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची आहे. सरकारची भूमिका समजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची आहे. अर्थव्यवस्थेत सरकारची भूमिका समजून घेण्यासाठी ही आकडेवारी महत्वाची असते. अर्थव्यवस्थेमध्ये असणारे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्राची कामगिरीची तुलना आपल्याला करता येत असते आणि क्षेत्रांच्या आर्थिक विकासातील भूमिका काय याची कल्पना येते की कुठले क्षेत्र जे आहे ते कुठल्या प्रमाणात योगदान देत आहे. मग ते खाजगी क्षेत्र असो किंवा सार्वजनिक क्षेत्र असो याची आपल्याला कल्पना येते. महागाई विरुद्ध किंवा महागाई विरोधात जे धोरणं वापरायचे, भाववाढी विरोधात जे धोरणं वापरायचे, त्या धोरणांसाठी सरकारला ही राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. राष्ट्रीय उत्पन्नावरील सार्वजनिक खर्चाचे गुणोत्तर लक्षात घेऊन सरकारच्या भूमिकेचे मूल्यमापन करता येते. सरकारने किती खर्च करावा याचे मूल्यमापन सरकारला ठरवता येते. त्यामुळे विविध स्रोत आणि अर्थव्यवस्थेतून मिळणारे उत्पन्न सरकारला किती आहे हे समजण्यासाठी आणि सरकारला आपले धोरण ठरवण्यासाठी ही राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. मग सरकारची भूमिका नेमकी काय हे समजून घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही महत्वाची असते. क्षेत्रानुसार विकासाची तुलना करण्यासाठी मग अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, या क्षेत्रापैकी कोणते क्षेत्र विकसित आहे आणि कोणते क्षेत्र विकसित नाहीये हे आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजते. मग अर्थव्यवस्थेमध्ये सेवा अधिक विकसित केल्या जातात की ज्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट एका क्षेत्राचा विकास होतो आणि अर्थव्यवस्थेची आर्थिक रचना काय हे आपल्याला पाहता येते. मग देशाच्या विकासात परकीय व्यापाराचं महत्व अधोरेखित करण्यासाठी किंवा कुठल्या क्षेत्राचं किती योगदान आहे. उदाहरणार्थ भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं तर 2018-19 मध्ये जीडीपी मधला जो काही हिस्सा आहे त्याच्यात आपण बघितलं तर 21.5% हा सेवा क्षेत्राचा हिस्सा आहे, उद्योग क्षेत्राचा 23% हिस्सा आहे आणि 15.4% हिस्सा जो आहे तो कृषी क्षेत्राचा आहे. क्षेत्रानुसार विकासाची तुलना, कुठले क्षेत्र विकसित आहे आणि कुठले क्षेत्र मागासलेले आणि त्यांचा विकास कसा करायचा यासाठी सरकारला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची आहे. त्यानंतर देशाची आर्थिक पत ही राष्ट्रीय उत्पन्नावरून ठरते आणि राष्ट्रीय उत्पन्न अर्थव्यवस्थेचा एकूण आर्थिक स्थितीची कल्पना देते. देशाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न हे महत्वाचं आहे. कोणत्या अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे विश्लेषण अत्यंत महत्वाचे असते आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासाचा टप्पाही समजतो की आपला देश कुठल्या पातळीवरती आहे. उत्पन्न, उत्पादन आणि खर्च
याची पातळी जाणून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवा आणि पैशाची दिशा काय चालू आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही महत्वाची असते. या दृष्टीने आपण अनेक दृष्टीने राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आपल्याला महत्वाची आहे हे आपण सांगू शकतो. म्हणजे सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे दरवर्षी उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न हे देशात दरवर्षी उत्पादित होणाऱ्या वस्तू सेवांचे एकूण आर्थिक मूल्य असते. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अनेक अर्थाने वापरली जाते. ती सामाजिक खाते, आर्थिक धोरणे तयार करणे, सरकारला आर्थिक नियोजन करणे या विविध कारणांसाठी महत्वाचे असते. दरडोई उत्पन्न, आंतरराष्ट्रीय आवका या समजून घेण्यासाठी सुद्धा महत्वाचे असते. देशातील उत्पन्नाचे वितरण कसे झाले, क्षेत्रनिहाय रचना कशी आहे, विकास कसा होतो हे समजण्यासाठी महत्वाचे असते. संशोधकांना अभ्यासासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची असते. यावरून आपल्याला सरकारची कामगिरी लक्षात येते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुलना करण्यासाठी किंवा देशात उत्पन्नाची समानता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही महत्वाची असते असे आपण सांगू शकतो. तर इथे आपला हा मुद्दा संपलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व. तर या भागासाठी तुम्ही नीता आणि स्थूल अर्थशास्त्र प्रशांत पब्लिकेशन हा संदर्भ ग्रंथ वाचू शकता किंवा रसाळ आरजी, SP अडाव, कापडी घोटेकर व्यावसायिक अर्थशास्त्र समग्र स्थूल भाग 3 व भाग 4 प्रशांत पब्लिकेशन जळगाव हे सुद्धा पुस्तक बाजारात किंवा ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. तसेच काही इंग्रजी पुस्तकं जी आहे एम.एल. झिंगन, H.L. आहूजा, मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी हे सुद्धा ग्रंथालयामध्ये तुम्ही बघू शकतात. तर ह्या पुस्तकांचं तुम्ही वाचन करावं. अधिक माहितीसाठी तुम्ही ही पुस्तकं जरूर बघावी. तर ह्या भागावरती प्रश्न कुठला विचारला जातो, थोडक्यात उत्तरे लिहा. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व स्पष्ट करा असा 10 गुणांचा प्रश्न हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि हा तुम्ही लिहिणे अपेक्षित आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. इथे हा व्हिडिओ बघितला. या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व बघितले. पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे विविध पद्धती या व्हिडिओ नंबर 9 मध्ये बघणार आहोत. धन्यवाद.